नमस्कार. PCMC न्यूज मराठीसाठी मी या कार्यक्रमाचा सूत्रसंवादक सूत्रसंचालक संदीप साकोरे आपलं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत अतुलजी मारणे. मी अतुलजींना विचारेल की 1993 साली किसानची ही सुरुवात झाली, तर या प्रदर्शनाची सुरुवात करावी असं आपल्याला का वाटलं? ॲक्च्युली पूर्वी म्हणजे त्या 93च्या पूर्वी एक कृषी प्रदर्शनही व्हायचीच नाहीत. म्हणजे कुठलंही कृषी प्रदर्शन 93पर्यंत झालंच नव्हतं. म्हणजे व्हायची, पण ती म्हणजे शहराच्या ठिकाणी नाही व्हायची. गावोगावी थोडीफार व्हायची, म्हणजे थोडेफार स्केलला व्हायची. म्हणजे समजा पक्षी जत्रा किंवा अशा स्वरूपात व्हायची. म्हणजे प्रोफेशनलरित्या जे भारतातलं प्रदर्शन भरवलं गेलं ते 93 साली आम्ही भरवलं गेलं. 93 साली त्या पाठीचा कन्सेप्ट की एक कंपन्या ज्या आहेत सगळ्या मिळून त्या कंपन्या आणि शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा त्या पाठीमागचा कन्सेप्ट होता. असं आजकाल एकंदरीत जे स्वरूप आहे जत्रेचं, या जत्रेमध्ये लोक बाहेर पडतात, याच्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा म्हणून किसानची ही निर्मिती झाली. पण शेतीकडे अजूनही इथल्या सर्वसामान्यांनी वळावं किंवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं, यासाठी सद्यस्थितीला आणि 2018च्या या किसान प्रदर्शनात तुम्ही कोणाकोणाचा समावेश केलेला आहे किंवा त्या अनुषंगाने तुम्ही काय? यावर्षी ॲक्च्युली दुष्काळाचं संकट भेडवतं आहे आपल्याला. तर त्या संदर्भात आम्ही काय केलेलं आहे की दुष्काळावर ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे ग्राउंड वॉटर रिसर्च असेल किंवा WOTR असेल, हे जे दुष्काळ कमी करण्यासाठी किंवा शेतकऱ्याला जे मदत करतात त्या संस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि मग त्यांच्या काही पाणी रिझर्व करण्यासाठी जे काय आयडिया आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, त्या पाठीमागचा उद्देश आहे. तसेच आम्ही मग काही लघुउद्योग शेतकऱ्यांना कसे चालू करता येईल त्यासाठी सुद्धा एक पॅव्हेलियन केलेलं आहे. नंतर पशुधन, म्हणजे नुसती शेती ही आता परवडत नाही, तर त्याबरोबर दुसरा काहीतरी कुटीरोद्योग असावा, तर त्या पाठीमागचा त्या हेतू, तर त्या रिलेटेड जी काही इंडस्ट्री आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. पाणी म्हणजे जीवन, या पाण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी नक्की काय आणि कशी काळजी घ्यावी, या प्रदर्शनात असे किती स्टॉल आणि कुठे आहेत याची थोडी माहिती आम्हाला तुम्ही द्या. यावर्षी आम्ही एक वॉटर पॅव्हेलियन म्हणूनच केलं आहे. मग त्यामध्ये पाणी रिलेटेड, म्हणजे पाणी तुम्ही सेव्ह करा, म्हणजे ड्रिप इरिगेशन वापरा किंवा अजून काही टेक्नॉलॉजी वापरा, त्याकरता आम्ही एक अख्खं वॉटर पॅव्हेलियन म्हणून केलेलं आहे. तर त्यामध्ये या सगळ्या जवळजवळ 100 संस्थांचा सहभागी आहे. या कृषी प्रदर्शनात 2018ला नक्की कुठल्या स्टॉलला आलेल्या शेतकऱ्यांनी जाऊन नक्की आलंच पाहिजे असे किती स्टॉल तुमच्याकडे आता अवेलेबल आहे? आता यावर्षी म्हणजे जनरली काय होतं, आता बराचसा लेबरचा खूप प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागामध्ये, आणि छोटी शेती राहिल्यामुळे लेबरला त्याचं जो काही रोजंदारी ते देणे पर शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे आता छोट्या छोट्या ज्या नवीन मशिनरी आलेल्या आहेत, म्हणजे खूप स्वस्तात आहे, पॉवर टिलर्स आहेत किंवा काही चांगल्या मशिनरी आहेत, त्याचा शेतकरी आता चांगल्या पद्धतीने वापर करायला लागलेला आहे. मला यातलं काही एखादं स्टॉल किंवा त्याचं उदाहरण असं तुम्ही सांगू शकाल, किंवा असे काय म्हणता येईल त्याला स्पेसिफिक बायफर्केशन केलेले काही स्टॉल्स तुम्ही सांगू शकाल? नाही, आम्ही आता यावर्षी काय केलेलं आहे, म्हणजे सगळं प्रदर्शन तुम्ही जर पाहिलं ना, तर प्रदर्शनाला आम्ही सेक्टर वाईज हॉल केलेले आहेत. समजा जो ह्या इकडचा हॉल जो आहे पहिलावाला, त्यामध्ये आम्ही प्लास्टिकल्चर आणि ग्रीन हाऊस ह्या रिलेटेड, म्हणजे शेततळं किंवा तुमचं पाणी साठवण्यासाठी जो खालचा कागद लागतो तो, किंवा मग ग्रीन हाऊस, किंवा जे आपले अवेळी पाऊस होतो त्याकरता जे क्रॉप कवर्स, अशा ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत किंवा शेडनेट, त्यांचा एक हॉल केलेला आहे. नंतर मग वॉटर रिलेटेड एक हॉल केलेला आहे. नंतर जे मशिनरी रिलेटेड एक हॉल केलेलं आहे, म्हणजे टूल्स आणि मशिनरी, त्यामध्ये छोटी छोटी उपकरणं जी आहेत शेतकऱ्यांना उपयोग येणारे ती ठेवलेली आहेत. नंतर पशुधन म्हणून केलेलं आहे, त्यामध्ये डेअरी रिलेटेड सगळे आहेत. नंतर वाटिका म्हणून एक पॅव्हेलियन केलेलं आहे नर्सरीचं, त्यामध्ये नर्सरी रिलेटेड जे आहेत म्हणजे शेतकऱ्यांना जे उपयोगी पडतात रोपं, ती तिथं खरेदी करता येतात. म्हणजे 1993 ते 2018 आणि हे जवळजवळ 8 म्हणजे 24 ते 25 वर्षाचं म्हणजे एक रौप्य महोत्सव तुम्ही साजरा करतात. तर त्या अनुषंगाने तुम्ही काही वेगळे उपक्रम राबवणार का किसान व्यतिरिक्त? ॲक्च्युली आता काय होतं आहे की म्हणजे बरंचसं की शेतकऱ्याला सांगितलं जातं की बाबा तू हे खत वापर, तू ह्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी वापर. पण जनरली काय होतं आहे, आपल्याला जो मुख्य प्रश्न भेडसावतो की शेतकऱ्याच्या शेतभावाला माल मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला ते सोपं होत नाही आहे की काही कुठला खर्च करायचा म्हटलं, शेतकरी पहिला विचारतो की मला उत्पन्न किती होणार आहे आणि त्यातनं मला फायदा किती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे फूड प्रॉडक्ट म्हणजे जे काही माल उत्पन्न होणार आहे त्या मालाला चांगली बाजारपेठ निर्माण करणं किंवा त्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करणं किंवा त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून त्याला जेव्हा रेट चांगला येईल तेव्हा त्याला बाजारात विकणं, ह्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तर त्याचा आम्ही प्रयत्न करूया पुढच्या वर्षी प्रदर्शनामध्ये की पोस्ट हार्वेस्ट रिलेटेड जे काही कंपन्या आहेत त्यांना आम्ही पुढच्या वर्षी बोलवण्याचा प्रयत्न करू.
तुम्ही एक छानसा मुद्दा पकडला. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने विचारतो की सद्यस्थितीला शेतीमध्ये कांदा उत्पादकांना ₹1.5 भाव मिळालेला आहे. तर कांदा हे खरं म्हणजे नगदी पीक आहे शेतकऱ्यांचं. तर अशासाठी नक्की शेतकऱ्यांनी काय करावं म्हणून अशा या प्रदर्शनात या नगदी पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती असं काही तुम्ही सांगू शकता किंवा प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या मोटिवेशनसाठी तुम्ही काही वेगळे उपक्रम आता या प्रदर्शनात ठेवलेले आहेत? नाही, आता कसं होतं आहे, नुसतं शेती परवडत नाही आता खरं सांगायचं झालं तर त्यामुळे शेतीबरोबर काहीतरी शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता शेतीबरोबर काही कुटीर उद्योग म्हणजे समजा तुम्ही जनावरं पाळली किंवा शेळीपालन किंवा तर अशा उद्योगांचा गरज म्हणजे उद्योग करणं गरजेचं आहे शेती सोडून. तर त्यासाठी आम्ही बऱ्याचशा कंपन्यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्यामध्ये. ॲसच त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आत्ता सांगता येईल तुम्हाला? मग पशुधनमध्ये आम्ही काय केलेलं आहे, तर फिशरी रिलेटेड आहेत प्रोजेक्ट्स किंवा मग डेअरी रिलेटेड आहेत किंवा मग तुमचे कुटीर उद्योग समजा तुम्हाला काही मशिनरी आहेत प्रोसेसिंगवाल्या, समजा तुम्हाला हळदी करून त्याचं हळदी कुटून त्याचं तुम्ही पावडर करून विकू शकता. अशा नवीन नवीन एक प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजीसाठी वापर केलेला आहे आपण. बरं, शेततळ्याच्या संदर्भात तुम्ही म्हटलात तर याच्या संदर्भातली वेगळी माहिती इथे याच काउंटरवर शेतकऱ्यांना दिली जाण्याची व्यवस्था आहे? नाही, शेततळ्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, प्लास्टिकल्चर म्हणून एक पॅव्हिलियन केलेलं आहे. त्यामध्ये शेततळ्या रिलेटेड जे काय सोल्युशन आहे, म्हणजे आता जनरली जो आता यावर्षी दुष्काळ आहे, मोठा दुष्काळ आहे, तर त्यामध्ये शेततळ करणं एक काळाची गरज आहे की तुम्ही पाणी साठवणं. आणि मागचे 4-5 वर्ष तुम्ही जर बघितलं तर शेततळ्याचं कागद वापरून ज्या लोकांनी शेततळे केले त्यांना असं आत्तासुद्धा ह्या थोडा पाऊस सुद्धा त्यांना पाणी साठवता आलं आणि त्याचा उपयोग शेतीसाठी करता आला. तर ती काळाची गरज आहे. तर त्यासाठी आम्ही चांगलं पॅव्हिलियन केलेलं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो त्याचा. नवीन ग्रामीण भागात शेती करत असताना शहरी भागात नाही, ग्रामीण भागात शेतीच्या संदर्भातले नवीन काही पायंडे आता पडायला सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी आपण 1 गुंठा ते 11 गुंठा जागा घ्या असं म्हणायचो, पण गेल्या काही दिवसामध्ये एक शेती करा आणि शेती करत असताना तुम्ही शेती विकत घ्या आणि त्या पद्धतीचं ऑर्गॅनिक गाव अशी एक कन्सेप्ट येतो आलेली. या संदर्भात आता तो नवीन कन्सेप्ट आहे, म्हणजे की बाबा तुम्ही तुमची फार्म हाऊस घ्या, फार्म हाऊसवर आम्ही शेती करतो आणि त्याचा जो काही प्रोड्यूस आहे तो तुम्हाला पुण्यावर म्हणजे तुम्ही जिथल्या सिटीच्या ठिकाणी आहे तिथे तो पोहोचवला जाईल. ती नवीन कन्सेप्ट येते. आता त्यामध्ये कंपन्या आहेत काही असतील, म्हणजे किसानमध्ये असतील, त्यांचा किसानमध्ये त्याचा सहभाग आहे असेल सहभाग त्यांचा. एकंदरीत शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि हे खरं म्हणजे खूप मोठं इंद्रधनुष्य आहे तुमची ही व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या गोष्टी शेतकऱ्याला जेवढं चांगल्या गोष्टी देण्याचा तुम्ही गेली 24-25 वर्ष प्रयत्न करता. या नंतरच्या काळामध्ये तुमच्या किसानच्या माध्यमातून काय नवीन योजना आहे? आम्ही ॲक्च्युली आता तेच बघतो की आता जनरली तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की शेतीमध्ये काय होतं की तुम्ही म्हणजे शेतीला तुम्ही हे खत वापरा, ते खत वापरा किंवा हे सीड टाका, पण शेतमालाला योग्य भाव येणं किंवा शेतमालाचं जे शेतमाल तयार झाल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित पॅकेजिंग किंवा त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन त्याचा रेट अजून चांगला मिळणं हे शेतकऱ्याला काळाची गरज नाही, तर शेती टाकणार नाही. तर त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू आता म्हणजे पुढच्या वर्षी की त्या संदर्भात काय नवीन काय करता येईल की शेतकऱ्याला शेतमाल साठवण क्षमता कशी वाढवली पाहिजे किंवा त्याला चांगला मार्केट रेट कसा मिळावा त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त किसानच्या माध्यमातून अजून तुम्हाला काय करायला आवडेल? आम्ही ॲक्च्युली आता दुष्काळासाठी पुढच्या वर्षी दुष्काळासाठी पण प्रयत्न करावा लागेल. म्हणजे पाणी साठवण ही काळाची गरज आहे. म्हणजे इस्रायलसारखा तुम्ही देश बघितला तर इस्रायलमध्ये पाऊस हा फार म्हणजे खूप कमी पडतो. म्हणजे जवळजवळ इस्रायलमधली 80% शेती सांडपाण्यावर प्रक्रिया करून, म्हणजे जनरली तुम्ही आपण जे रोज पाणी वापरतो त्या सांडपाण्याच्या पाणी प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरलं जातं. म्हणजे एवढा त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा त्यांची शेती समृद्ध आहे. आपल्याकडे तसा बऱ्यापैकी पाऊस पडतो, पण आपल्याकडे जे पाण्याचे साठवण करण्यासाठी क्षमता असताना सुद्धा ते त्यात खर्च होत नाही किंवा आता बऱ्यापैकी व्हायला लागलं म्हणून मागचे 4-5 वर्ष आपण म्हणूया की शेतकऱ्याला वाटायला लागले की आता पाणी साठवण करायला पाहिजे, काळाची गरज आहे, नाहीतर दुष्काळ म्हणून करून उपयोग नाही असं. तर त्या संदर्भात आम्ही बघतो की काय लोकांना अजून काय त्यामध्ये आता आम्ही WTR म्हणून पाणी फाउंडेशनबरोबर WTR म्हणून एक संस्था होती, तर त्यांनी आणि पाणी फाउंडेशनमध्ये खूप चांगलं आता महाराष्ट्रात काम केलेलं आहे. तर त्या संस्थेला सुद्धा आम्ही स्वतः बोलून की बाबा तुम्ही येऊन इथं शेतकऱ्याला सांगा, गावातले सरपंच येतात त्यांना सांगा तुम्ही की शेतीसाठी तुम्ही कॉमन प्रॅक्टिसेस काय केल्या पाहिजेत की पाण्याचं साठवण तुम्हाला करता येईल असं. शेती आणि शेती संदर्भात पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अतुलजी, माझ्या माहितीप्रमाणे 2005 किंवा 2007च्या दरम्यान तुम्ही यासाठी
इस्रायलला सुद्धा जाऊन आलेला आहात, म्हणजे त्याच्यावरती तुमचा अभ्यास आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना आणखी दिलासा देऊन पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह खूप मोठे काम बहुतेक तुम्ही करताय. तुम्हाला या कामासाठी आमच्या चॅनेलकडून वैयक्तिक माझ्याकडून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी PCMC न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा PCMC न्यूज मराठी.